येस. चला सर, तुमची ओळख करून द्यायची आहे. ग्रेट मॉर्निंग सर, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी लक्ष्मण होळे, बाय प्रोफेशनल मी एक खाद्यतेल व्यावसायिक आणि त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातून आहे. परंतु खूप वर्षापासून माझं वेट हे वाढलेलं होतं. तेच म्हणजे 97 kg प्लस वेट होतं आणि ते वजन कमी करण्यासाठी मी 2014 पासून खूप सारे प्रयत्न करत होतो. परंतु त्या प्रयत्नाला कोठे यश येत नव्हतं आणि यश न येण्यामागचं खूप मोठं रिझन होतं. कारण मी पूर्वीपासूनच वर्कआउट हा हार्ड करतो, परंतु त्याच शरीरासाठी आपल्याला काय खायला द्यायला पाहिजे किंवा काय योग्य आहे किंवा काही अयोग्य आहे हे काहीच माहीत नव्हतं. वर्कआउट हेवी करायचं आणि त्याचबरोबर खूप सारं हेवी जेवण जेवायचं आणि आहे तसं एरे माझ्या मागल्या म्हणण्याप्रमाणे 97-98 kg वजन जसं की ते लॉक केलेलं होतं, असं 2022 पर्यंत ते वजन माझ्या शरीरावरती 13 ते 14 वर्ष होतं. आणि मी आपल्या सेकंड लॉकडाऊनच्या वेळीच विचार सोडून दिलता की आपलं वजन काही केल्यानं कमी होत नाही. फक्त आहे ते मेंटेन करायचं आणि आहे त्या स्थितीत राहायचं. आणि त्याच वेळी मला शोल्डर पेन किंवा 8-10 स्टेप्स जिन्याच्या जरी चढायचं म्हटलं, तरी खूप दमधाप लागायला सुरुवात झाली होती. आणि मी त्या व्याधीनं खूप सारा त्रस्त होतो आणि त्यासाठीच मी कमीत कमी पुणे असो या मुंबई असो या बाहेर आउट ऑफ स्टेट असो, बऱ्याच ठिकाणी मी हॉस्पिटलही केलं शोल्डर पेनसाठी, परंतु काही केल्यानं ते कमी होत नव्हतं. आणि प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी एकच सांगायचं की तुमचं वजन कमी करा. पण वजन कशी कमी करायचं हे कोणत्याही डॉक्टरनं सांगितलं नाही, कारण त्यांना त्याची कन्सेप्ट अजिबात माहीत नव्हती. परंतु माझा योग चांगला की माझ्या वेलनेस कोच मयुरी गावले मॅम यांना मी लहानपणापासून पाहत आलो होतो आणि योग मी त्यांचा फोटो फेसबुकवरती पाहिला. कारण लॉकडाऊन हा विषय होता की त्या कालावधीमध्ये कोणीच कोणाला पाहू शकत नव्हतं आणि भेटूही शकत नव्हतं. परंतु फेसबुकच्या माध्यमातून मी पाहिल्यानंतर लगेच मी त्यांना कॉल केला आणि वेट कसं कमी केलं हे विचारलं आणि नेक्स्ट डेपासून मी जॉईन केलं. आणि 3.5 ते 4 महिन्यामध्ये तब्बल मी 34 किलोचा फॅट लॉस केला. आणि तो फॅट लॉस एवढा जबरदस्त आणि अमेझिंग होता की भूतो न भविष्यतो असा होता. कारण त्या खूप साऱ्या व्याधीने मी खूप सारा त्रस्त होतो आणि त्यातूनच खूप असं थकवा जाणवत होता. परंतु या फॅमिलीत आल्यानंतर 1 महिन्याच्या नंतर खूप छान असा रिझल्ट तर येण्यास सुरुवात झाली. परंतु ज्यावेळी मी आयडियल वेटला आलो, त्या दिवशीची एनर्जी ही खूप अमेझिंग होती आणि तीच एनर्जी आजही मी टिकवून ठेवण्यासाठी कमीत कमी जवळपास माझ्या मते येस. कारण वजन कमी करणं सोपं असतं, परंतु ते टिकवणं खूप अवघड असतं. आणि ते अवघड असं काम जर आपण सातत्यानं करत राहिलात, तर खूप जबरदस्त लाईफ तुम्ही जगू शकताय. कारण मीही जगतोय. कारण माझ्या फॅमिलीमध्ये खूप छान असे सुंदर असे माझा रिझल्ट आल्यानंतर जबरदस्त असे मी रिझल्ट घेतलेले आहेत. लहान्या मुलाचं 2 बायपास सर्जरी झालेल्या असताना ओपट हार्टच्या त्याही त्याच्या टॅबलेटलेस असं जीवन जगत आहे. तो 2 वर्ष होत आलं जवळपास. त्याच्यानंतर माझ्याच घरामध्ये मिसेसचं 7 ते 8 किलो वेट गेन केलेला आहे. तो काटा कधीही कोणत्याही स्थितीत हलला नव्हता. तो काटा या देवा वेलनेस फॅमिलीत आल्यापासून खूप छान आणि सुंदर असा हललेला आहे. म्हणजेच एका छताखाली सर्व काही भेटू शकतं आणि त्याही पेक्षा मोठा आनंद मला आहे. तो म्हणजे मी 2 वर्षात एकही दिवस हॉस्पिटलची पायरी चढलेलो नाही. जो व्यक्ती वा. 2 दिवसही हॉस्पिटलशिवाय राहत नव्हता, तोच व्यक्ती आज 2 वर्ष झालं कोणत्याही प्रकारे हॉस्पिटलची पायरी चढलेला नाही. आणि मी छाती ठोकपणे सांगू शकतो की या वेलनेस फॅमिलीमध्ये आहे तोपर्यंत कधीच मला ही पायरी चढण्याची वेळ येणार नाही. कारण मी माझ्या आरोग्यावर प्रॉपर असं काम करत असतो आणि प्रत्येकानं तेच करावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण आपल्या जीवनामध्ये पैसा, गाडी, बंगला हे सर्व काही भेटू शकतं, परंतु गेलेलं आरोग्य कधीही भेटणार नाही. आणि तेच जर आरोग्य तुम्हाला सांभाळायचं आणि आपली लाईफ म्हणजेच आपण आहे त्या वयापेक्षा जर कमी दिसायचं असेल, तर 100% या वेलनेस फॅमिलीशी तुम्हाला जोडून राहणं गरजेचं असेल. कारण मी 11 तारखेला पुणे मुंबई या ठिकाणी फिरत असताना माझ्या जवळचे जे बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच दिवसापासून माझ्या संपर्कात असलेले माझे जवळचे व्यक्ती माझं एज ओळखू शकत नाहीत आज.
तर त्याच्यापेक्षा खूप अमेझिंग असं काहीच नाही. कारण वा. ते माझ्यापेक्षा खूप 10-10 वर्षानं लहान असतानाही ते आज माझ्यापेक्षा जास्त वयाने वाटतात. आणि हीच किमया आपल्या या देवा वेलनेस फॅमिलीची आहे. येस, थँक सर. वाव, खूप सुंदर आणि अमेझिंग सरांचा रिझल्ट आहे. आणि विशेषतः सरांनी जे सांगितलेलं आहे की स्वतःला डिसिप्लिन मध्ये ठेवलं तर हे वजन टिकूनही राहतं. बरोबर सर? येस, येस. येस.